परिमल आलेली आहे. आपल्याला मस्त टिपिकल गोवन असा पदार्थ हा शिकवते. नाव काय आहे याचं? ह्याचं नाव आहे फणसाची सुशेल. सुशेल. हां, कोकणी नाव आहे. हां. आणि फणस आमच्या गोव्यात तर भरपूरच सगळ्यांच्या घरी फणस हो, इकडे सगळीकडे बागायतीच आपल्याला दिसणार. आणि जास्त लोक इकडे कुळाघरात त्यांचं घर असतं. बरोबर. आणि तिथेच त्या कुळाघरातल्या जे काही अशी फळफळावळ मिळते ना, त्याचीच भाजी, ह्याच्यातच आमचं सगळं जेवण तयार होतं. आणि सगळंच असतं कुळाघरामध्ये. काजू असतात, सोलं असतात म्हणजे आमसुलं, तर कोकम आपण ज्याला म्हणतो ते पण घरचीच असतात, नारळ घरचाच असतो. तर अनेक गोष्टी ज्या लागतात आता आपल्याला स्वयंपाकाला, त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या कुळाघरात असतात. तर त्यातलाच हा फणस तोडून आणलाय. आणि या सुशेलसाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं ते नीट लिहूया. त्याच्या आधी एक मी तुम्हाला सांगते, गोव्यात फणस जे असतात ना त्याचे दोन प्रकार आहेत, एक रसाळ आणि एक कापा. आता मी जो घेतलाय तो कापा फणस आहे. त्याचा हा पदार्थ जो सुशेल जे आहे ते जास्त चांगलं होतं. हो, असं आहे. कुरकुरीत छान. कुरकुरीत छान. अरे मस्त. तर लिहून घ्या साहित्य. कोवळ्या फणसाचे तुकडे, हिरवी मिरची, ओलं खोबरं, साखर, मोहरी, चिंचेचा कोळ, तेल, हिंग आणि मीठ. तर काय करायचंय आता? आधी हा फणस उकडून घ्यायचा. हे तुकडे जे आहेत ते पाण्यात चांगले उकडून घ्यायचे आणि मग ते ठेचायचे. आणि त्याच्यात ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना ते गॅसवर जरा डायरेक्ट करायच्या. हो, डायरेक्ट अशा गरम करायच्या. म्हणजे त्या फुटल्या पाहिजेत. जे त्या मिरच्यांचा चांगला वास येतो, वेगळा वास येतो. हो, छान. ठीक आहे, मिरच्या आपण खमंग भाजून घेऊया. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फणस वाफवलेला घेतलाय आपण, आणि तो सुद्धा ठेचून पण घेतलाय. तर फणस आम्ही ठेचून घेतो आणि मिरच्या भाजतायत तोपर्यंत, आणि मग पुढची कृती करूया. फणस आपण जो वाफवलेला घेतला होता तो छान त्याचा खिमा केलेला आहे ठेचून आणि तो आलेला आहे. तर आता हे आधी कालवून घ्यायचं. हो, आधी आपण ह्याच्यात चिंचेचा कोळ सगळं घालायचं. हो, सगळं मिक्स करायचंय. बरं, आपण हे ठेचून घेतलेलं आहे. हो, मिक्सिंग आपण आता एक एक जिन्नस घालत करूया. हो. काय हवं आधी? चमचा चिंचेचा कोळ. फक्त चिंच आहे ना, गुळ नाही ना त्याच्यात? नाही. किती चमचे? एक साधारण 3 चमचे. या एवढ्या क्वांटिटीला 3 चमचे हो, लागतील. 3 ते 4 छोटे ना चमचे. तर आपण हे आता मिक्सिंग करतोय. तर मला ह्या एवढा फटाफट उरकतात. तयारी पण तुम्ही बघताय काय झकास एकदम केलेली आहे. हुशार आमच्या आहेत परिमल ताई. तर परिमल ताई, तुम्ही ॲथलीट आहात मूळच्या? हो, मूळच्या आहेत. रनिंग वगैरे एकदम छान आहे ना तुमचं? हो. पण मग त्याचे फायदे उचलता तुम्ही ॲथलीट असल्याचे? खूप फायदा झाला मला. तो माहिती आहे आम्हाला काय फायदा झालाय तो. म्हणजे आम्ही माहिती काढली आहे. साखर घातली आपण, पण आपण आता मिरच्या ह्याच्यात कुस्करणार आहोत. हो, मिरच्या कुस्करतो ना तोपर्यंत यांचे उद्योग, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणालाच माहिती नाहीये. तर आता तुम्ही पण बघा काय गुपित आहे ते बघूया. आम्ही लहानपणी खूप ॲक्टिव्ह होतो. आमचा मोठा वाडा, त्यात सगळे जॉईंट फॅमिली, आणि आम्ही खूप खेळायचो. शी वॉज अ व्हेरी गुड ॲथलीट इन दिस इवन स्पोर्ट्स. आणि शांतादुर्गा स्कूलमध्ये तर ती फर्स्ट ॲथलीट वुमन होती. आणि आम्ही म्हणजे पुष्कळ मस्ती केली आहे, मार पण खाल्ले आहेत. आणि स्पेशल म्हणजे मला आठवतं की आम्ही आमचे पुढे बागा म्हणजे कुळाघरं आणि पुढे मळे, इकडे जाऊन आम्ही शेंगा आणायचो, चोरून आणायचो. आणि बांगडे ती आम्हाला करून द्यायची, म्हणजे गवतात बाजून बांगडे करायचे. आणि ते इट वॉज सच अ फन. पण कोणालाच पहिली कळलं नाही. मग एक दिवस आम्हाला काकांनी पकडलं. पण आम्ही एवढी मजा केली आहे की मार पण खाल्ले. पण इट इज अ रिअल मेमोरेबल थिंग. तर हे कालवून झालंय छान. आता काय घालायचं राहिलंय? नाही, झालं सगळं. झालं ना? ओके, आता फोडणी द्यायची. आणि हे खोबरं कधी घालायचं? खोबरं लास्ट, एकदम शेवट. हो, ओके. फोडणीची तयारी करूया. भाजक्या मिरच्या आपण कुस्करून घेतल्या या उकडून ठेचलेल्या फणसामध्ये, कापा फणस. तर ते केलं. आता फोडणीची तयारी करतोय. मोहरी? हो, मोहरी. भरपूर फायबर्स असतात फणसामध्ये आणि विटामिन्स पण असतं, आयर्नही असतं. मोहरी बास का अजून हवी? नाही, घालते. मोहरीवरती झाकण ठेवायचं आहे? होय. अच्छा, तडतडतं ना त्यामुळे. ओके, ठीक आहे. 1 सेकंदवर झाकण ठेवा.
1 चमचा घालायचा हिंग आणि आहे ना. चांगली मस्त फोडणी. ही सुकी ह्याला- करणार तुम्ही? हो. तुम्ही आता महाराष्ट्रात कसा ठेचा करता हां. आणि लसूण टाकता हां, त्याच्यात हां. ठेच्यात, तसं ह्याला पण तुम्ही लसूण जर टाकले ना आणि झणझणीत होतं हे. हो. हां, हे तुम्ही कुठल्याही प्रकारे, आता ही बेसिक आयडिया तुम्हाला कळली तर अनेक प्रकारे आपल्याला ही भाजी करता येईल. वाटण वगैरे घालून, गरम मसाले घालून, सगळं घालून. होय तर होय. झटपट होणारी भाजी आहे, त्यांच्या स्पीडसारखीच. तर ही भाजी झालेली आहे, आता खोबऱ्याने सजवतो होती, कारण गोव्याचा कुठलाही पदार्थ खोबऱ्याशिवाय होत नाही. तर खोबऱ्याने सजवतो आणि तुम्ही साहित्य करून. फणसाचे सुशेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोवळ्या कापा फणसाचे उकडलेले तुकडे, तेल, हिरव्या मिरच्या, मीठ, मोहरी, साखर, हिंग, चिंचेचा कोळ आणि ओलं खोबरं. कृती: कोवळ्या फणसाचे उकडलेले तुकडे ठेचून घ्यावेत. गॅसवर हिरव्या मिरच्या भाजून घ्याव्यात. एका बाउलमध्ये ठेचलेले फणसाचे तुकडे घेऊन त्यामध्ये 3 छोटे चमचे चिंचेचा कोळ, मीठ, साखर आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि फणसाचं मिश्रण घालून ते परतून घ्यावं. त्यामध्ये ओलं खोबरं घालून परतून भाजी वाफवून घ्यावी.